नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या मराठी क्रिकेट विश्व चॅनलवर। IPL 2026चा थरार आता एका निर्णायक टप्प्यावर आला असून मुंबई इंडियन्सचा पुढील म्हणजेच 10वा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध रंगणार आहे। पण या महामुकाबल्यापूर्वी मुंबईच्या गोटातून अत्यंत धक्कादायक बातम्या समोर येत आहेत। रोहित शर्मा पुन्हा एकदा कर्णधार होणार का? हार्दिक आणि सूर्या एकाच वेळी संघातून बाहेर का झालेत? हा सामना कुठे आणि कधी होणार? या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चाहत्यांनो, मुंबई इंडियन्सचा हा महत्त्वाचा सामना मे 10ला रायपूरच्या मैदानावर खेळला जाणार आहे। मुंबईची यंदाची कामगिरी पाहिली तर ती फारशी समाधानकारक राहिलेली नाही। मुंबईने आतापर्यंत 9 सामने खेळले असून केवळ 3 विजयांसह ते गुणतालिकेत नव्या क्रमांकावर आहेत। जर मुंबईला प्लेऑफची आशा जिवंत ठेवायची असेल तर त्यांना उर्वरित 4ही सामने मोठ्या फरकाने जिंकणे अनिवार्य आहे। अशा परिस्थितीत मुंबई समोर RCBचे मोठे आव्हान असणार आहे। पण या मरोच्या सामन्यापूर्वी मुंबईला 2 मोठे धक्के बसले आहेत। संघाचे 2 दिग्गज खेळाडू हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव या सामन्यासाठी उपलब्ध नसणार आहेत। मिळालेल्या माहितीनुसार हार्दिक पांड्याला दुखापत झाल्यामुळे तो मैदानाबाहेर आहे, तर सूर्यकुमार यादव कौटुंबिक कारणांमुळे सध्या संघासोबत जोडलेला नाही। हे दोन्ही मॅचविनर खेळाडू एकाच वेळी बाहेर गेल्यामुळे मुंबईच्या प्लेइंग 11 मध्ये मोठे बदल होणार हे आता नक्की आहे। आता सर्वात मोठा प्रश्न उरतो तो म्हणजे कर्णधार पदाचा। हार्दिकच्या अनुपस्थितीत संघाचे नेतृत्व कोण करणार? चाहत्यांची पहिली पसंती अर्थातच हिटमॅन रोहित शर्मा आहे। मुंबई इंडियन्स पुन्हा एकदा रोहितकडे नेतृत्व देणार की जसप्रीत बुमराहकडे ही जबाबदारी सोपवणार, याकडे संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष लागून राहिले आहे। रोहितकडे असलेला 5 विजेतेपदांचा अनुभव पाहता त्याला पुन्हा एकदा कॅप्टनच्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते कमालीचे उत्सुक आहेत। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? हार्दिकच्या जागी रोहित शर्मानेच कर्णधारपद सांभाळायला हवे का? आणि मुंबई RCBला हरवून प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहील का? तुमची मते कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि आपल्या मराठी क्रिकेट विश्वला सबस्क्राइब नक्की करा।